अमित शहाना नको होतं ही निवडणूक व्हायला. त्यांना खात्री वाटत नव्हती की आपण जिंकू शकू. त्यांना खात्री कधी वाटली? लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला महाराष्ट्रामध्ये, त्यांना फटका बसला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. विजय झाला म्हणजे काय? निवडणूक कशी चोरायची हे त्यांना कळलं. 40 लाख मतदार वाढले. निवडणूक कशी चोरायची हे त्यांना कळलं. विधानसभा निवडणूक भाजपने चोरली. त्यानंतर नगरपालिका नगर परिषद निवडणुका भाजपने चोरल्या. आणि आता मला ही भीती वाटते, लक्षात ठेव, मला ही भीती वाटते, महानगरपालिका निवडणूक सुद्धा भाजप चोरणार आहे. काल राज ठाकरेंनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी एक योग्य प्रश्न विचारला. तुम्ही जर विकास केलाय असं म्हणता ना, एवढा सगळा विकास देवाभाऊनी केलाय मुंबईमध्ये, मग पैसे का वाटताय? बरोबर, साधा प्रश्न आहे. तुम्हाला जर विकासाविषयी खात्री असेल तर तुम्ही पैसे का वाटताय? माझा पुढचा प्रश्न आहे, नुसते पैसे नाही वाटत आहेत, हिंदू मुसलमान का करताय? जर तुम्हाला वाटतं आम्ही मेट्रो सुरू केली, आम्ही अटल सेतू काढला, आम्ही हा कोस्टल रोड बांधला आणि लोक खुश आहेत, एकूण नंदनवन झालंय मुंबईचं असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही पैसे का वाटताय? तुम्ही उमेदवार का फोडताय? तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैशाचा आमिष का दाखवताय? 5-5 कोटी रुपयाची ऑफर झाली असा आरोप केलाय ना विरोधी नेत्यांनी. याचं उत्तर कोण देणार आहे? म्हणजे खरं तर याचं उत्तर मिळायला हवं की हे काय चाललेलं आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची एवढी अधोगती आजवर कधीही झाली नव्हती. 66-67 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. आणि मी तुला सांगतो, मी हे वारंवार सांगतोय, हे नगर परिषदेला पण झालं होतं. आपण चर्चा केली होती नगरपालिका निवडणुकीनंतर. अनेक नगराध्यक्ष बिनविरोध आले होते. अनगरची पण अनेक दोंडाईच्या मध्ये 26 नगरसेवक बिनविरोध आले होते. पण एक संयोग होता की हे सगळे भाजपचेच, म्हणजे बिनविरोध होता ना, म्हणजे भाजप आणि शिंदेच बिनविरोध होता ना. म्हणजे कसं काय? म्हणजे ह्याच्यामध्ये काय? म्हणजे मी त्यावेळेला मला लक्षात आहे, मी एक व्हिडिओ केला होता की ह्याच्यामध्ये काय गुपित आहे. गुपित वगैरे काही नाही. धमक्या द्या, पैसे द्या, आमिष दाखवा आणि निवडणूक जिंका. विधानसभा निवडणूक यांनी चोरली, पुढच्याही निवडणुका हे चोरतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे.